सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। केडीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये महत्त्वाचे पक्षप्रवेश झालेले आहेत। दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश झाला असून ठाकरेंच्या पक्षाला हा धक्का बसलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका पूजा म्हात्रेंचा भाजपामध्ये प्रवेश झाला असून स्थानिक राजकारण तापलेलं आहे। दरम्यान आज रात्री भाजपचे दोन माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील माहिती समोर येते। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला। जिल्हा प्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। रवींद्र चव्हाणांविरोधात विधानसभेला लढलेल्या उमेदवाराचाच भाजपात प्रवेश झालाय। 2019 ला मनसेकडून मंदार हळवे चव्हाणांविरोधात लढले होते। त्यांचा 2021 मध्ये भाजपात प्रवेश झाला। 2024 च्या निवडणुकीत दीपेश म्हात्रे देखील चव्हाणांविरोधात लढले होते। आता त्यांचाही भाजपात प्रवेश झालाय। विरोधी उमेदवाराला भाजपात घेण्याची चव्हाणांची परंपरा कायम असल्याचं दिसून आलं। खाली जे नेतृत्व आहे, खालचे जे नेते आहेत, त्यांचं काम करण्याची पद्धत त्याला कुठेतरी सर्व सामान्य कार्यकर्ता कंटाळतो आणि त्याच्यामुळे त्या पक्षामध्ये राहण्याचा निर्णय मी घेतला नाही आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय। प्रत्येकाचा मुहूर्त असतो आणि मुहूर्त ठरला एक पारदर्शक असा महापौर देणं आणि तो महायुतीचा देणं हेही ठरलंय। भाजपनं आपल्या पक्षात शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका पूजा योगेश म्हात्रेंसह पदाधिकाऱ्यांना सुद्धा प्रवेश दिला। यानंतर कल्याण डोंबिवलीत स्थानिक राजकारण चांगलंच तापलं। एकनाथ शिंदेंनी आता संयम सोडावा, युती धर्म आपणही पाळू नये अशा शब्दात उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी संताप व्यक्त केलाय। साहेबांनी सुद्धा संयमाची भूमिका ठेवू नये। शिवसैनिक समर्थ आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला, तर साहेबांनी सुद्धा संयम सोडावा। युती धर्म ते जर पाळत नसतील तर आपण सुद्धा पाळू नये असे आमची प्रामाणिक भावना आहे। तर दबाव टाकून भाजपात प्रवेश सुरू असल्याचा आरोप मनसेच्या अविनाश जाधवांनी केलाय। या सगळ्या राजकीय लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जातोय, प्रकरणं बाहेर काढली जात आहेत आणि त्यातून हे प्रवेश होत आहेत। कार्यकर्त्यांनी त्यामध्ये नेत्यांवरती टीका करणं हे योग्य नाही। त्यामुळे राजेश कदम यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते खरं तर त्यांच्या दृष्टीने लहान तोंडी मोठा घास असावा आणि अशा पद्धतीने आपल्या नेत्यांवरती टीका करणं हे त्यांनी टाळायला पाहिजे। युतीबद्दल भाष्य करणं हे ना त्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी कोणासाठी योग्य नाही। युती करायची, कशी करायची, काय करायची हे आपल्या नेत्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे। तर नंदुरबारच्या देवगोई घाट परिसरामध्ये 150 ते 100 फूट खोल दरीमध्ये स्कूल बस कोसळलेली आहे। बस अपघातामध्ये एक 5वीत शिकणारा मुलगा आणि 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। 54 विद्यार्थी आणि 2 कर्मचारी बसमधून प्रवास करत होते। 35 मुलांची क्षमता असताना 56हून अधिक मुलांना बसमध्ये बसवल्याचा आरोप होतोय। घटनास्थळावरून चालक जो आहे तो फरार झाला असून त्यानं मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती आहे। भाजपचे पदाधिकारी आणि 40 वर्षांपासून नगरसेवक असलेले राजेंद्र चौधरी यांची ही जय भवानी अनुदानित आश्रमशाळा आहे। तर नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात झालेला आहे। दरीमध्ये ही बस कोसळली आहे। 2 जणांचा मृत्यू झालाय। नंदुरबारच्या देवगोई घाट परिसरामध्ये 150 ते 100 फूट खोल दरीमध्ये स्कूल बस कोसळलेली आहे। बस अपघातामध्ये एक 5वीत शिकणारा मुलगा आणि 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। 35 जणांची क्षमता असताना 54 विद्यार्थी आणि 2 कर्मचारी बसमधून प्रवास करत होते। चालक घटनास्थळावरून फरार झालेला आहे। चालकानं मद्यप्राशन केलं असल्याची माहिती आता समोर येते। 18 जणांची प्रकृती गंभीर असून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। बसमध्ये 40गाव तालुक्याच्या मेहरून बारे आश्रमशाळेचे विद्यार्थी होते। मेहरून बारे आश्रमशाळेनं मुलांना आणण्यासाठी एक बस आणि एक आयशर टेम्पो नंदुरबारला पाठवला होता। दिवाळीच्या सुट्टीनंतर मुलांना आणण्यासाठी आश्रमशाळेनं बस आणि टेम्पो जो आहे तो पाठवलेला होता। भाजप पदाधिकारी आणि 40 वर्षांपासून नगरसेवक असलेल्या राजेंद्र चौधरींची आश्रमशाळा असल्याची माहिती आहे। काही किरकोळ जखमी होते त्यांच्यावर आम्ही प्राथमिक उपचार केला, ते आता चांगले आहे।
आणि जे 22 विद्यार्थी होते, आपले 24 विद्यार्थी होते, त्यांना काही कुठल्याही प्रकारची काही दुखापत झालेली नाही आहे. अशा पद्धतीने आम्ही औषधोपचार केलेला आहे. आता काही गावकरी, काही सगळे लोक इथं आलेले आहेत, त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला मदत केलेली आहे. आणि आज रविवार असताना सुद्धा माझे सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी इथं हजर राहून योग्यरीत्याने आम्ही औषधोपचार केलेला आहे. नाही, जसं मी सांगितलं की काही मुलांना बिलकुल इंजुरी नाही झाली आहे, त्यांना थोडं स्टेबिलाईज करून आम्ही घरी पाठवणार. 22 जे मायनर इंजुरी आहे त्यांना आर्य चक्कलकुवामध्ये स्टेबिलाईज करत आहोत. आणि जे 18 ज्यांना थोडा असं वाटत होता की मॉनिटरिंग केली पाहिजे किंवा CT MRI जे पण डायग्नोस्टिक्स करायचे होते, त्यांना सगळ्यांना इथे आणल्यात. तर 2 मुलं माझ्या समोर आले आहेत. त्या सगळ्या मुलांसोबत माझी भेट झाली.